नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 पेपर क्रमांक 1 विषय मानसशास्त्र. प्रश्न असा होता, संविधानाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? 4 ऑप्शन होते. त्यापैकी पहिला ऑप्शन अवबोध आहे, दुसरा ऑप्शन संबोध आहे, तिसरा प्रतिमा आहे आणि चौथा कल्पना आहे. तर आपण बघितलं तर कन्फ्युजन होऊ शकतं अवबोध आणि संबोध या घटकामध्ये. आता आपण त्याला एकदम साधं करू, सोपं करू. काय सांगितलंय? संवेदना. संवेदना म्हणजे काय? जेव्हा बाह्य उद्दीपक जे असतात, या बाह्य उद्दीपकांची इंद्रियांना जाणीव होते. म्हणजे कसं? बघा, आता तुम्हाला कशाच तरी आता आवाज येईल. बघा बघा, आवाज ऐका. आता काय सांगितलं? हा तुम्हाला जो आवाज येतोय म्हणजे बाह्य उद्दीपकाची इंद्रियांना जाणीव आहे. तुम्हाला बाह्य जे घटक आहे कुठला तरी, त्या आवाजाची तुम्हाला जाणीव होते. तुम्हाला त्या इंद्रियांना आवाज येतोय. आता त्यानंतर संवेदनाला अर्थ लावला. आता ही झाली संवेदना, आवाज येतोय, बरोबर. आता याला आपला लावायचा अर्थ. मग अर्थ काय लावायचा? जो आवाज तुम्हाला येतोय सध्या, हा जो आवाज आहे, या आवाजाला तुम्हाला अर्थ लावायचा. म्हणजे काय? आता हा आवाज तुम्ही ऐकला तर हा आवाज घंटीचा आहे, हा आवाज डोरचा आहे, हा आवाज सायकलचा आहे, कशाचा माहित नाही आपल्याला. पण जेव्हा तुम्ही आता हा आवाज ऐकून तुम्हाला ज्ञान झालं, माहित झालं, तुम्हाला कळालं की हा आवाज घंटीचा आहे. ही घंटी कोणती? ही घंटी मंदिरातली घंटी आहे. म्हणजेच काय? म्हणजे जसं की संवेदना जी आहे, जो आवाज आहे, या आवाजाला तुम्ही अर्थ दिला. अर्थ का दिला? की हा आवाज घंटीचा आहे. म्हणजेच काय होणं? संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर होते अवबोधामध्ये. पहिले तुम्हाला संवेदना झाली, तुम्हाला आवाज आला, पण हे माहित नव्हतं हा आवाज कशाचा आहे. या संवेदनाला तुम्ही अर्थ लावला, तुम्हाला कळालं, जाणीव झाली, माहित झालं की हा आवाज घंटीचा आहे. म्हणजेच काय? अवबोध होणे. असा प्रश्न 25 आलेला आहे. तुम्हाला असे खूप सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा आणि नक्की कमेंट करा. धन्यवाद.